हाय कर. हर्षा come on. मित्रांनो आपण आहोत देवगड बीचच्या बाजूच्या या गार्डन मध्ये आणि इथे माझी फॅमिली आहे. इथून आपला समुद्राचा व्ह्यू दिसतोय. पर्यटक सुद्धा आले आहेत, मुंबईवरनं पर्यटक सुद्धा आलेत आणि संध्याकाळचं वातावरण आणि हवा आज जरा जास्तच आहे. मित्रांनो हे बघा, इथून हा स्टार्ट होतो बगीचा. इथे बसायची जागा आहे. बॅक साईडला हा पूर्ण प्लेस पूर्ण खाली, हा वाला पार्ट पूर्ण खाली आहे. मस्त फिरण्यासारखी जागा आहे, खूप लोक येऊ शकतात अशी जागा आहे. आणि इथे बाजूला मूर्ती वगैरे आहे, इथे तुम्ही फोटो वगैरे शूट करू शकता. आणि हा जो व्ह्यू आहे ना, हाच एकदम खतरनाक वाटतो. इथे गार्डन आहे, गार्डनच्या बाजूलाच पवन चक्की, हा एक नंबर वाटतं व्ह्यू. आणि इथून आपल्या समुद्राचा व्ह्यू, देवगड बीचचा व्ह्यू दिसतो, हा सुद्धा एक नंबर वाटतं. आणि खाली तुम्ही जत्रा बघू शकता समुद्रावर, कुठे बोट. आणि इथून हा देवगड बंदर, हा जो पाटी दिसतो हा मच्छीमारांच्या ज्या बोटी असतात मोठ्या मोठ्या त्या इथे असतात. हा जो रस्ता दिसतो आपल्याला, हा वळणाचा रस्ता बीचच्या वरती, हा सरळ जातो देवगड किल्ल्यावर. जो या साईडला हा जो पार्ट आहे ना, हा देवगड किल्ल्याचा हा जो टोक दिसतो तुम्हाला, बोटाने कसा दाखवू, बोट माझा खूप छोटा दिसतोय. हा जो टोक दिसतोय तो आहे देवगड किल्ल्याचा बुरुज. हे बघ कसे चालतात, बघ कसे हळूहळू, एकदम हळूहळू चालतात ते कासवासारखे. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत खाली आमची तंगडा तोडायला. अरे ना, त्याची चप्पल आहे, त्याची चप्पलावरती चप्पल घेऊ दे का. चला मित्र हो, आता आपण जाऊया देवगड बीचवर, खालचा नजारा बघूया. सर्व फॅमिली सगळ्या स्टेअरकेसवर बसलेल्या आहेत आणि इथून नजारा बघा यार, हा सनसेट काय भारी दिसतोय. मित्रांनो इकडे बघा, इकडे हे भाऊ आहेत दोघं पण, त्यांचा शूट चालू आहे. आणि आपण इथून खाली उतरतोय, बाकीचे पुढे गेले, मी थोडा सिनेमॅटिक व्ह्यू कॅप्चर करत बसलो. थोडा जोश दाखवा की बीचवर आलो तसे. ये बाय, थांब, 1 2 3 ना, 1 2 3 बोलीन तेव्हा, 1 2 3. अरे अरे, ह्यांना जोश दाखवायला सांगितलं, हे पळाले का. ऐसा कैसा भागेगा तो, कैसा चलेगा रे. मित्रांनो आता रियालिटी चेक, संध्याकाळ झाली आहे, 6:30 वाजलेत आणि तुफान वारा चालू आहे. पावसाचे सावट नाही आहेत पण सनसेट दिसतोय एकदम सुंदर वाला.
आणि माहित नाही हे समुद्राच्या लाटा जरा जास्तच खवळल्यात, मे वारा तेवढा चालू आहे त्याच्यामुळे आईला पाणी आलं. ये बघा पाणी, मी शूज घातले त्याच्यामुळे पाण्यात जाऊ शकत नाही, ते पण विदाउट सॉक्स. आसमंत समुद्र बघा आमचा, अरबी समुद्र कोकणातला, देवगडचा बीच आहे आपला. आणि हा सुंदरसा समुद्र लाभलाय आपल्या कोकणाला देवगडच्या नावाने. आणि या सुंदरशा पवनचक्क्या ज्या या देवगडच्या बीचला अजून सुंदर करतात, यांचा व्ह्यू अजूनच भारी वाटतो. आणि ह्या ज्या पायवाटा आहेत त्याच्यामुळे तर डबल म्हणजे अजून जो व्ह्यूची सुंदरता आहे ना, व्ह्यूचे म्हणजे काय बोलू तुम्हाला, व्हिडिओची जी सुंदरता आहे ती अजूनच वाढते या नागमोडी पायऱ्यांमुळे, या नागमोडी उतारामुळे. दिशा वगैरे आहे क्लासिक वाटतं, बरंच वाटतं. मित्रांनो आता निघालो आपण परतीच्या प्रवासाला. देवगड बीचची पिकनिक आता समाप्त होते. ये मामा कुठे तुझा मामा? तुझा मामा कुठे? ये तुझा मामा कुठे? आता आम्हाला किल्ला चढायचा आहे. हे एवढा किल्ला चढून आम्हाला परत वरती पार्किंग वर जायचं आणि तिथून मग आम्ही घरी परतणार. का उचलून घे त्या का उचलून घे. चला आता आपण चाललोय पार्किंगच्या दिशेने. आणि हे बघा मला हेच नाही आवडत, हे बॉटल जे टाकतात इकडे सगळा कचरा करतात ना, हीच गोष्ट मला अजिबात नाही आवडत टुरिस्ट लोकांची. काय व्ह्यू दिसतोय खतरनाक सुंदर, आणि बाजूलाच कचरा. हा बघा प्लास्टिक सगळं टाकून ठेवलंय, आणि प्लस दगडाच्या इकडे पण सगळं प्लास्टिक जमा झालं. हे थोडं लोकांना समजलं पाहिजे की तुम्ही या पण हे असं कचरा करू नका. लोक चढतात आहेत, लहान मुलं इथे दमतात आहेत कारण मग. पण आमचे भाचे काय दमले ना, आमच्या भाचे एकदम आपण स्ट्रॉंग आहोत ना, सगळे दमले. तर आमचे दोघं भाचे काय दमले नाही, भाचा भाचे काय दमले नाहीत, सक्सेसफुली सगळे वरती आलेत. पिंक्या काय पिंक्या पण इला. काय करणार आहे नागोबा ना, नागोबा नाही तो डायनासोर पाण्यात. तुझं असं वाटतंय नागाने काहीतरी बेडूक खाल्लंय.